आणि आता एक मोठी बातमी समोर येते. बारामतीत अजित पवारांची बॅग तपासण्यात आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची बॅग तपासणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानंच ही बॅग तपासल्याची सध्या माहिती मिळते. आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून अनेक राजकीय नेते जेव्हा सभा दौऱ्याने जात आहेत तेव्हा त्यांच्या बॅग्स तपासल्या जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या 2 वेळा जेव्हा बॅग तपासल्या गेल्या तेव्हा त्यांनी आणि विरोधकांनी महायुतीवरती सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला होता. पण त्यानंतर फडणवीसांच्या बॅग तपासणीचेही व्हिडिओ समोर आले आणि आता बारामतीत अजित पवारांची बॅग तपासण्यात आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची बॅग तपासली गेल्याचं या व्हिडिओतून दिसतंय. ही आपण दृश्य पाहतोय जेव्हा बारामती दौऱ्यावरती अजित पवार होते तेव्हा त्यांची सुद्धा बॅग निवडणूक आयोगाकडून तपासण्यात आली होती. उपमुख्यमंत्री जरी असले तरी सुद्धा त्यांची बॅग तपासण्यात आलेली आहे. कालच फडणवीसांची सुद्धा अशीच बॅग तपासण्यात आली होती. त्यामुळे आता महायुती आणि सत्ताधाऱ्यांची सुद्धा बॅग तपासली जाते. हेच चित्र स्पष्ट होताना दिसतंय. तर 7 नोव्हेंबरला आर्णी यवतमाळमध्ये देवेंद्र फडणवीसांची सुद्धा बॅग तपासण्यात आली होती. त्यानंतर 12 नोव्हेंबरला सांगलीमध्ये अमोल कोल्हे यांच्या बॅग्सचीही तपासणी झाली. 11 आणि 12 नोव्हेंबरला वणी आणि औसा इथे 2 दिवस उद्धव ठाकरेंच्या बॅग्स तपासल्या गेल्या. 12 नोव्हेंबरला लातूरमध्ये नितीन गडकरींच्या बॅग्सही तपासल्या गेल्या. आणि यानंतर आज अजित पवारांची बारामतीमध्ये बॅग तपासली गेली आहे.